So now we are going to discuss about the equation of continuity. आता आपण continuity equation शी related points discuss करणार आहोत. Equation of continuity. So equation of continuity मध्ये आपण जो काही एरिया आहे आणि त्याची जी इक्वेशन आहे ऍक्च्युअली कंटिन्युटीची जी इक्वेशन आहे ती इक्वेशन आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला एक पॉइंट कन्सिडर करावा लागेल की सपोज हे एक ट्यूब आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची एक मिनिट. As you can see, let us consider this is a tube or a tube-like structure, which, as shown in this diagram, these are having different areas. ह्या दोघांचे जे आहेत म्हणजे एक साइड जी आहे ह्या पाईपची आपण पाईप म्हणूयात ह्या पाईपची एक साइड जी आहे त्याचा एरिया जो आहे तो लार्ज एरिया. लेट अस कन्सिडर दिस एरिया इज A1 and this area is A2. And if we consider a ideal fluidचा meaning काय होतं? which is incompressible, जो कॉम्प्रेस होत नाही, which is incompressible, तो कॉम्प्रेस होत नाही. आता सपोज ह्या ट्यूब थ्रू जर फ्लुइड जर फ्लो होत असेल, ह्या ट्यूब थ्रू काय होत असेल, फ्लुइड फ्लो होत असेल आणि ते कॉम्प्रेसिबल नाही आहे, आयडियल आहे, झिरो कॉम्प्रेसिबिलिटी आहे, तर ज्यावेळेस हे लिक्विड इथून फ्लो होत असेल, ज्यावेळेस तो कुठल्या एरियामध्ये असेल, सपोज हा ह्या एरियामध्ये असेल, इथून जात असताना आणि इथं जात असताना त्यांच्यामध्ये काय एरियाचा डिफरन्स आहे. मग हे लिक्विड तर कॉम्प्रेस होणार नाही. लिक्विड कॉम्प्रेस होणार नाही तर मग काय होईल? तर ह्या म्हणजे लिक्विड कॉम्प्रेस होत नाही म्हणजे त्याची व्हॉल्यूम तिथं सेम राहू लागली आणि ह्या व्हॉल्यूमचा जर आपण विचार केला, आपल्याला त्या व्हॉल्यूमशी रिलेटेड डिस्कशन करायचं आहे. एक सिंपलचं एक्झाम्पल, आपण जर सपोज झाडाला वगैरे पाईपनं पाणी देत असेल तर आपण काय करतो, की पाईपचं जे तोंड आहे म्हणजे ज्या आपल्या हातामध्ये जे ओपनिंग आहे त्याचं तोंड ते थोडंसं दाबतो. दाबल्यामुळे काय होतं, की पाणी जे आपल्या जवळ पडत होतं, आपल्या त्या पाईपपासून जवळ पडत होतं, ते आता आणखीन दूर पडायला लागतं. रिझन काय? कारण त्याची स्पीड जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे. त्याची स्पीड काय होते? इन्क्रीज. इव्हन दो आयडियल फ्लुइड्स डझंट एक्झिस्ट. आयडियल फ्लुइड नाही म्हणजे आपण लिक्विड म्हणजे वॉटरला कॉम्प्रेस करू शकतो. पण आपण एक अझ्युम करूयात प्रॅक्टिकल पर्पजसाठी. तर ते तिथं हे इक्वेशन ऑफ हे जे आहे इक्वेशन ही इक्वेशन तिथं फॉलो केली जाते किंवा फॉलो होते. आता ह्या ठिकाणी अ, हे जे एरियाज आहेत, तर आता आपण ह्याचा व्हॉल्यूमचा जर विचार केला, लेट अस कन्सिडर द व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल हा आपण एवढा रिजन घेऊयात. म्हणजे जो क्रॉस सेक्शनल एरिया इथे तसा व्यवस्थित दिसत नाहीये हा. हा सगळा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ह्या क्रॉस सेक्शनल एरिया मधून जे फ्लुइड फ्लो होणार आहे. एक कन्सिडर करा की हे काय होतं, इथे एक फ्लुइड आहे आणि हे जे फ्लुइड आहे, हे फ्लुइड डेल्टा टी एवढ्या टाइम मध्ये इथून क्रॉस करून चाललाय. किती टाइम मध्ये चाललाय तो? डेल्टा टी एवढ्या टाइम मध्ये जातोय आणि त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी आपण अझ्युम करूयात v1. ओके. आफ्टर सम टाइम आय विल शो लिटल बिट स्मॉलर हियर. थोडासा स्मॉल रिप्रेझेंट करूया त्याला. एक मिनिट. इथला हे ह्याच्यासाठी केलं कारण मला इथं थोडा तो लार्ज दाखवायचा आहे. हे ह्या एंड साठीचा. टाइम मी डेल्टा टीच घेणार आहे दोन्ही ठिकाणी. इथं मात्र वेलॉसिटी काय असेल? V2 असेल. थोडा लार्ज एरिया दाखवलेला. सो इफ यू सी धिस डायग्राम इन युअर बुक, यू विल फाइंड द सेम वे.
ह्या ठिकाणी तुम्हाला तेच लक्षात येईल इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये. सो हिअर व्हॉट हॅज मेन्शन दॅट, हा जो आहे तो एरिया A1 आहे आणि इथला एरिया जो आहे A2 आहे. Obviously, as shown in diagram, A1 is much less than that of A2. Sorry, A1 is much greater than that of A2. A2 पेक्षा A1 ही व्हॅल्यू खूप मोठी आहे. आता इथे एक छोटासा क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर केलाय, हा तो एरिया आहे आणि इथेही तो एक एरिया कन्सिडर केला. आता हे दोन्ही जे आहेत, हे जे सेक्शन्स आहेत EFGH आणि PQRS हे सेक्शन आहेत, इन बोथ द केसेस व्हॉल्युम्स आर सेम. ह्या ठिकाणी आपण काय केल्यात, व्हॉल्युम्स जे आहेत त्या आपण कशा कन्सिडर केल्यात, इक्वल केल्यात, कारण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असेल तर होतं काय की ते कॉम्प्रेस होत असेल का नाही, म्हणजे जेवढं कॉम्प्रेस होत नाही याचा अर्थ काय, पाठीमागून तर इनकमिंग आहेच फ्लुइडची व्हॉट एव्हर इट इज, ती त्याला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी व्हेलॉसिटी काय होते, इथं चेंज केली जाते. इथं काय होते, व्हेलॉसिटी चेंज होते. इफ यू टेक अ प्रोडक्ट ऑफ व्हेलॉसिटी इनटू टाइम, व्हेलॉसिटी इनटू टाइम म्हणजे काय आहे, वे म्हणजे हे काय आहे, डिस्टन्स आहे. हे पॉइंट महत्वाचं आहे. ह्या डिस्टन्सला आपण लेंथ किंवा हाईट कन्सिडर करू शकतो. ह्या डिस्टन्सला आपण काय कन्सिडर करू शकतो, लेंथ किंवा हाईट सुद्धा कन्सिडर करू शकतो. आणि जो पाईप आहे त्या पाईपला आपण सिलेंड्रिकल शेप असा कन्सिडर करू शकतो. आय रिपीट दिस हिअर, if you consider velocity into time which is equal to distance, for our consideration we will consider the length of the tube or height of the tube. Length किंवा height आपण कन्सिडर करू शकतो. हे जे स्ट्रक्चर आहे ते सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे. भले त्याची एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, त्या दोन्ही ठिकाणी त्यांची एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे ते डिफरंट आहे. पण ह्याच्यावरून आपल्याला एक पॉइंट इथे मिळतो की जो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, इट इज एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूम सिलेंडर साठी एरिया इंटू लेंथ किंवा हाईट म्हणू शकता. त्यामुळे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पहिल्या केसमध्ये, मग मी इथं व्हॉल्यूम 1 असं लिहिलं तर ही व्हॉल्यूम किती येते, A1 इंटू जी लेंथ आहे त्याला मी आता V1 डेल्टा टी असं लिहितो. दोन्ही ठिकाणी डेल्टा टी आपण सेम घेतलेला आहे. आणि व्हॉल्यूम 2 जे आहे त्या ठिकाणी A2 V1 डेल्टा टी असं कन्सिडर करू शकतो. ओके, ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये काय झालं, आपल्या व्हॉल्यूम्स जे आहेत त्या व्हॉल्यूम्स तुम्हाला लक्षात आल्या ह्या केसमध्ये. सो ह्या इथं आय कॅन से द व्हॉल्यूम ओव्हर हिअर, व्हॉल्यूम 1 is equal to A1 V1 delta T and volume 2 which is equal to A2 V2 delta T. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. ह्या ज्या आहेत त्या व्हॉल्यूम आपल्याला इथे मिळाल्या. ठीक आहे, हे झालं व्हॉल्यूमच्या बाबतीत. ह्या दोघांच्या ज्या व्हॉल्यूम आहेत त्या व्हॉल्यूम आपल्याला इथे मिळाल्या. नेक्स्टली आता इथं ऍज दिस इज इनकॉम्प्रेसिबल, ऍज फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल, ह्या ठिकाणी कॉम्प्रेसिबल आहे. ह्याचा मिनिंग काय आहे, मास एंटरिंग ह्याचा मिनिंग काय आहे, मास ऑफ फ्लुइड एंटरिंग at A1 is equal to mass of the fluid exiting at A2. A2 ला जे एक्झिट होत आहे त्याच्या एवढंच काय असेल त्याचं ते मास असणार आहे. मग मास ह्या ठिकाणी जे आपण कन्सिडर करतोय, मास इक्वॅलिटी असणार आहे इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळं. M1 इज इक्वल टू M2 हे येतं. पण मासचा जो फॉर्म्युला आहे तो काय येतोय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असा फॉर्म्युला आहे. आता फ्लुइड सेम आहे त्यामुळे डेन्सिटी चेंज येणार नाही. व्हॉल्यूम साठी व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 लिहू शकतो. रो इंटू व्हॉल्यूम 1 अँड व्हॉल्यूम 2. सो व्हॉल्यूम 1 काय आहे, A1 V1 डेल्टा टी which is equal to rho into A2 V2 delta T. If you know this, आपण डेल्टा टी हा सेम कन्सिडर केला होता त्यामुळे तो कॅन्सल झाला आणि डेन्सिटी ऑफ द लिक्विड ऑल्सो गेट कॅन्सल. अँड व्हॉट रिमेन्स हिअर, A1 into V1 is equal to A2 into V2. Now A is area of cross section of that tube, V is the velocity. So this here I can say
एरिया इंटू वेलॉसिटी दॅट इज AV इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे जे AV आहे एरिया इंटू वेलॉसिटी ही काय आहे कॉन्स्टंट आहे. दिस इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. जे आहे आपण ते इथे सांगितलं. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी जे आहे ते इथं लक्षात येईल. हे इक्वेशन ह्या ठिकाणी दिसतं. फायनल इक्वेशन आपल्याला इथे मिळून जातं. अरे कुठे गेलं? Okay. So here you will find equation of continuity which is A1 V1 is equal to A2 V2 or A into V is a constant. ही जी आहे ही काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे. ही इक्वेशन ऑफ कंटिन्युटी असेल. Okay. आणखीन एक पॉइंट ह्याच्यामध्ये जो मेन्शन केलेला आहे तो इथं आहे मी रीड करतो. Now here AV is equal to dV by dt. Now AV काय आहे? AV is equal to area into velocity आहे. And here dV by dt जे आहे it is volume per unit time. Volume per unit time आहे. तर हे लक्षात यायलाच पाहिजे. सिंपल आहे एरिया इंटू व्हेलॉसिटी. एरिया इंटू व्हेलॉसिटीचं जर तुम्ही युनिट बघितलं, एरियाचं युनिट काय आहे मीटर स्क्वेअर आणि व्हेलॉसिटीचं काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो इट बिकम्स एम क्यूब डिवायडेड बाय सेकंड. आता एम क्यूब कशाचा आहे? इट इज फॉर व्हॉल्यूम अँड जो यस आहे तो कशासाठीचा आहे? टाइम साठीचा आहे. सो व्हॉल्यूम अपॉन टाइम इज नथिंग बट द. सो व्हॉल्यूम पर युनिट टाइम मी ऑलरेडी पहिल्यांदाही सांगितलं होतं की ह्या एरियामधली जी काही व्हॉल्यूम असेल ती इथली असेल. बट ह्याच्यासाठी अट काय असेल की टाइम सेम असला पाहिजे. पर युनिट टाइम एका सेकंदासाठी जर कन्सिडर केलं तर ती त्याची काय असेल? व्हॉल्यूम असेल. ओके, ती त्याची काय असेल? व्हॉल्यूम असेल. The quantity dV by dt is a volume of a fluid per unit time passing through any cross section. It is called as volume flux. ह्याला आपण काय म्हणतोय? व्हॉल्यूम फ्लक्स असं म्हणतो. फ्लक्स आपण हा पॉइंट ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. एखाद्या ठिकाणी किती म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड साठी आपण बघितलं की नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स और मॅग्नेटिक लाईन्स विच आर पासिंग थ्रू गिव्हन एरिया. आता इथे एरिया जो आहे तो गिव्हन एरिया मधून जेवढं काही फ्लुइड जात आहे त्याला आपण व्हॉल्यूम फ्लक्स असं म्हणतो. आता व्हॉल्यूम फ्लक्स लिहिला आपण डीव्ही बाय डीटी. पण मास आपल्याला माहिती आहे मास इज इक्वल टू काय? रो अपॉन व्ही. तर व्ही इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येऊ शकतो? रो डिवायडेड बाय व्ही असंही लिहिता येईल. सॉरी, रो डिवायडेड बाय एम असंही लिहिता येतं. किंवा सॉरी मी उलट लिहिलं सगळं. हे 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 रॉंग लिहिलं. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असायला पाहिजे. डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम आहे तर एम इज इक्वल टू काय येतं? रो इंटू व्हॉल्यूम येतं. मग आता ह्याला जर मी रो इंटू डीव्ही बाय डीटी असं केलं तर हे सुद्धा काय येईल? डीएम बाय डीटी. मग डीएम बाय डीटी काय असेल? दिस विल बी द मास फ्लक्स. यू विल फाइंड इट हिअर. सो तुम्ही डेन्सिटी तर फिक्स आहे, व्हॉल्यूम चेंज होत आहे तर मास पण चेंज होत असणार आहे. जर डेन्सिटी सेम आहे, if volume is changing then the mass is also changing given that the density is a constant value. Density जर constant असेल तर हे आपल्याला असं म्हणतात. हे सगळे पॉइंट्स जे आहेत हे त्याचे हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटीशी रिलेटेड आहेत. हे तुम्ही आता जस्ट आता हे बघितले. हे सगळे पॉइंट्स हे सगळ्यांचं जे आहे त्याच्यावरून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील. एक एक्झाम्पल आपण बघूया तिथे न्यूमेरिकलचा. इथं आहे का? Yes, it is mentioned here. As shown in given figure, the piston of cross-sectional area 2 centimeter square. एक पिस्टन आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया त्यांनी किती दिला? 2 centimeter square. Let us consider this as A1, which is 2 centimeter square. Pushes a liquid out of the tube whose area at outlet. ह्याचा आउटलेटचा एरिया जो आहे तो 40 मिलीमीटर स्क्वेअर आहे. आता हे सगळे युनिट्स वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे मी ह्याला 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 असं करतो आणि 40 ला 40 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6 मीटर स्क्वेअर असं लिहिलं.
ठीक आहे, -6 असं लिहिलं. A1 A2 झालं. Determine if piston pushes this, so it is V1 is equal to 2 centimeter per second. 2 सेंटीमीटर आहे म्हणजे 2 into 10 to the power -2 मीटर पर सेकंद ही व्हॅल्यू भेटली आणि फाइंड आउट काय करायचे, सेकंड व्हेलॉसिटी. सो इक्वेशन ऑफ कंटिन्युटी V2 is equal to A1 V1 divided by A2 हा फॉर्म्युला यूज करा. A1 ची व्हॅल्यू आहे 2 into 10 to the power -4. V1 ची व्हॅल्यू आहे 2 into 10 to the power -2. टोटल डिवायडेड बाय A2 which is 40 into 10 to the power -6. हे -6 जे आहे ते 10 to the power -4 -4 आणि हे -6 कॅन्सल होऊन जाईल. अँड 2 into 2 किती आहे, 4 आहे. 2 into 2 किती असेल, हे 4. 4 डिवायडेड बाय 40 म्हणजे 1 डिवायडेड बाय 10 येतं विच इज इक्वल टू 0.1. ह्याचं युनिट असेल मीटर पर सेकंद. V2 मीटर पर सेकंद आहे किंवा V2 ची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर पर सेकंद अशी येईल. V2 ची व्हॅल्यू किती येते, 10 सेंटीमीटर पर सेकंद. येस, इट इज 0.1 और 10 सेंटीमीटर पर सेकंद. ठीक आहे. आपण ह्याच्याशी रिलेटेड एखादं एक्झाम्पल आहे का असं बघूया. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऍक्टिंग. क्वेश्चन नंबर 12 आपण डिस्कस करूया. 12 मध्ये काय दिलं, कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 0.1 millimeter following with uniform velocity of 2 meter per second through an air. The coefficient of viscosity is 1.8 into 10 to the power -5 Newton second per meter square. So here R is equal to 0.5 millimeter असं दिले. त्याला आपल्याला लिहिता येईल 5 into 10 to the power -4 मीटर. व्हेलॉसिटी जी आहे ती 2 मीटर पर सेकंद अशी दिलेली आहे आणि कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज 1.8 into 10 to the power -5 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज. आता ह्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्याच्यावरून आपण हे सॉल्व्ह करूयात. विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, Fv इज इक्वल टू 6 पाय इटा आर. व्ही हा फॉर्म्युला आहे. 6 पाय इटाची व्हॅल्यू 1.8 into 10 to the power -5. आर आहे 5 into 10 to the power -4 and V is 2. पॉवर्स यांचे ऍडजस्ट करून घ्या. सो इट इज 6 पाय into 1.8 into 10 to the power हे -5 आणि हे -4 म्हणजे 9 होईल आणि हे 5 into 2 5 रेडियस आणि हे 2 डिस्टन्स हे 10 होईल into 10 to the power -9. Now if we multiply this one 1.8 into 6 which will be equal to or आपण असं करूयात, ह्या व्हॅल्यूला 6 पाय जी व्हॅल्यू आहे 6 पाय त्याच्यामध्ये पायची व्हॅल्यू 3.14 ठेवूयात. सो 6 into 3.14 into 1.8 into 10 to the power -8 10 सोबत ऍडजस्ट झालं. 6 ने मल्टिप्लाय करा त्यानंतर 1.8 और 1.8 ने करतो 18 त्रिक 18 72 7 18 आणि 7 25 7 2 18 त्रिक 54 आणि 2 56. सो 2 आहे हे 56.52 into 10 to the power -8. 6 ने मल्टिप्लाय करा 6 दुनी 12 हाताला 1 6 पंचे 30 आणि 1 31 6 से 36 आणि 3 39 6 पंचे 30 आणि 3 33 पॉइंट 2 आहे 339.12 into 10 to the power -8 which we can write as 33. आपलं आन्सर 33 पॉइंट पॉइंट मध्ये चुकलं हे माझा. हा पॉइंट जो आहे हा 56.52 नाही ना, इट विल बी 5.62 येईल. 5.5652 त्याच्यामुळे हे येतं 32 हे येतं 33.91 एवढी व्हॅल्यू येते. सो पॉवर मध्ये जे आपलं चुकायला होतं ते आता बरोबर आलं. 3.3912 into 10 to the power -7
न्यूटन ही त्याची व्हॅल्यू आहे. म्हणजे हे आपलं आन्सर अशा पद्धतीचं करेक्ट आन्सर असेल. ओके, हे आपण बघितले. असेच एक्झाम्पल्स तुम्हाला दिले जातील जे सॉल्व्ह करावे लागतील, सॉल्व्ह करायचे असतील. आणखीन ओके, हे बर्नॉलीज इक्वेशन वर पण काय आहे ते आपलं व्हायचं आणखी. ओके, असो हे न्यूमेरिकल्स 6 वरच आपण सॉल्व्ह केला आताच. Horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of this material velocity then it rests on the layer of oil 1.5 meter thick. Find the coefficient of viscosity of a oil. तर क्वेश्चन नंबर 30 आहे. Horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area this much, okay, with a velocity of this much when it rests on a layer of 1.5 into. हे पण बहुतेक ह्याच्याशी रिलेटेड आहे. विस्कॉसिटी आहे पण ह्याच्यात काही पॉइंट्स आपल्याला बघावे लागतील. आय विल discuss, we will discuss this also in next class. I will end this session because Bernoulli's equation जे आहे हे Bernoulli's equation आपल्याला पुढे डिस्कस करावे लागतील. बर्नॉलीचं इक्वेशन जे आहे ते सेपरेट स्टार्ट करणार आहे, तर ते उद्याच्या क्लासमध्ये आपण स्टार्ट करू. आज इथं आपण थांबूया.